आता बातमी सविस्तर आहे। महेश ट्युटोरियलच्या संचालकांना शिक्षण विभाग समितीत स्थान द्या। महापौर रितू तावडेंचं शिक्षण समिती अध्यक्षांना पत्र आहे। डॉक्टर श्रेणिक कोटेजांना समितीत स्थान देण्याची महापौरांनी मागणी केलेली आहे। शिक्षण विभागाच्या तांत्रिक सल्लागार समितीत स्थान देण्याची मागणी केली जाते। निवृत्तीबाबर आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। निवृत्ती, काय नेमकी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात रितू तावडे यांची भूमिका आहे? नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर जुलै महिन्यामध्ये राज्यातील जवळपास 33 ते 34 शाखा महेश ट्युटोरियलच्या आर्थिक आणीबाणीमुळे आणि आर्थिक याच्यामुळे बंद जे आहे ते करण्याची वेळ महेश ट्युटोरियलवर आली होती। मात्र याचेच एक संचालक आहेत डॉक्टर श्रेणिक कोटेजा यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षण विभागाची तांत्रिक समिती जी आहे ती तांत्रिक समिती गठीत केली जाणार आहे। या तांत्रिक समितीमध्ये श्रेणिक कोटेजा यांना स्थान द्या अशा प्रकारचं शिफारस करणारं पत्र जे आहे ते महापौर रितू तावडे यांनी मार्च महिन्यामध्ये लिहिलं असल्याचं समोर आलेलं आहे। एकीकडे महेश ट्युटोरियलने अनेकांचे पैसे बुडवल्याचा आरोप जो आहे तो आरोप होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक विद्यार्थी आणि पालकांनी खरं तर आरोप केला होता। मात्र त्याच क्लासेसच्या संचालकांना थेट मुंबई महानगरपालिकेच्या सल्लागार समितीमध्ये स्थान देण्याचं पत्र जे आहे ते महापौरांचं पुढे आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही सल्लागार समिती जी आहे ते लवकरच मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत होईल। मुंबई महानगरपालिकेतली शाळा असतील, मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभाग असेल, या शिक्षण विभागातील काही तांत्रिक बाबी तपासण्याचं काम जे आहे ती ही सल्लागार समिती करणार आहे। मात्र कुठेतरी एका क्लासेसचा जो आहे तो आर्थिक आणीबाणीमुळे किंवा आर्थिक ही वादात जी आहे ते हे क्लासेस सापडले होते आणि याच क्लासेसचा आर्थिक घोटाळ्यामध्ये सापडलेला